महाराष्ट्रात काय भोंदूबाबांचा ट्रक बी उलटलाय का हो? झाडं उगवावं तसा एक नवा बाबा रोज महाराष्ट्रात उगवतोय. रोज एका बाबाचं नवं कांड बाहेर येतंय. खरातनं या सिरीजची सुरुवात केली आणि बाकीच्या बाबांनी यावर एपिसोडच बनवले. आता बाबांच्या या कांड सिरीजमध्ये आता अकोल्याचा एक बाबा समोर आलाय. त्याचे कारनामे काय आहेत हेच आपण LS मराठीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून पाहणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील शिवन या गावात एका तथाकथित राजूबाबानं अंधश्रद्धेचा बाजार मांडत सर्वसामान्य जनतेची सर्रास फसवणूक सुरू केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका संस्थेच्या नावाचा आधार घेत या भोंदूबाबा अंगातील भूत काढणं, घरात समृद्धी आणून देणं, तरुण तरुणींचं लग्न लावून देणं, तसंच संतान प्राप्तीसाठी औषध देणं अशा विविध प्रकारच्या उपचारांच्या नावाखाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतोय. संध्याकाळी पायाचे गोटे बनते. तुमची दिवसभर होते उचलते, संध्याकाळी येऊन त्याची परत मोकळ नाही कृपा त्यांचीच आहे आपल्यावर, त्यांच्यावर समजून घेणारा आहे. किती पावर आहे. इथंच नाश्ता भेटला मला मस्त वाटत आहे. मी म्हणे नाश्ता कुठे गेला, मी आला इथंच केला ना बाबा. त्याचा जी जाऊ मी घेतलं का म्हणून आलं लक्षण जाते बाबाजी महाराज की जय. तुका माता तुका विद्याची पुरी पुरी देव तुकाराची सर्वांगी सुंदर धेनुराची कंडीलाची माता पराची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना की जय देव जय विशेष म्हणजे या बाबाचा दरबार आठवड्यातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नियमित भरत असून मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी गर्दी करत असल्याचं दिसून येते. अंधश्रद्धेच्या विळखात अडकलेल्या नागरिकांची ही परिस्थिती चिंताजनक मानली जाते. भगवान घर में ऐसी ऐसी रूम है, ये चौकट है, इधर से आपका रूम है. इसमें खाना पी वक्त है और मंदिर में है. उसको पर्दा लगाओ. बताए पर्दा लगाओ. कि छाव गिरती है, छाव नहीं गिरनी चाहिए. छाव गिराएंगे तो नहीं करेंगे. वो बना लो, हम दे देंगे. 5 वर्ष झाले. तुम्हाला काय सांगता काय करा पडदा लावा. जेव्हा पडदा लावला तर करतो मग त्यावेळी हमारे आंखों पे कोई पर्दा डाले और आगे का दिखेगा, आपके आंखों में पट्टी बांधी तो सामने चलेंगे तो वहाँ रुकेंगे. तर मग हातामध्ये सावली पडते ना डोळ्यात. क्योंकि जब दोनों पास में आते हैं तो दोनों का मिलन होने बाद जो चंदू रहते वो पास में नहीं आते, भाग जाते. और ऐसा इसीलिए किसी वजह से पर्दा जो है पर्दा सिर्फ इसीलिए क्योंकि वो जो जाली है हर महीने आपको पूछती है. कौन पूछता है? पूछता है ना. आ गया क्या पूछता है? ठीक है.
इसी का बंधन तोड़ने के लिए उसे पर्दा लगाओ। झगड़ना नहीं, मत झगड़ना नहीं, आपको उसको खिलाती देगा। हर महीने सिर्फ घर से बंधन लेके जाना। नहीं कुछ करो नहीं, बंधन लेके जाना। महिन्याच्या महिना बंधन होऊन जातं. महिन्याच्या महिना पाच खाना है, दोनों मिलकर खाना। चला या. धक्कादायक बाब म्हणजे महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून 20 ते 40 हजार रुपये घेऊन तथाकथित औषधं दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या औषधांचा कोणताही वैज्ञानिक आधार नसून नागरिकांच्या आरोग्याशीही खेळ केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे मुद्दे गाजत असताना आणि अशोक खरात यांसारख्या प्रकरणांवर चर्चा सुरू असताना शिवणमधील हा प्रकार प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. पोलीस प्रशासनानं संबंधित बाबाला नोटीस बजावल्याची माहिती असली तरी त्याची दुकानदारी अजूनही जोमात सुरू असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि अंधश्रद्धेचा वाढता प्रभाव यामुळे अशा भोंदूगिरीला खतपाणी मिळत असल्याचं स्पष्ट होतंय. आता तरी प्रशासनानं ठोस कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरतेय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.